छत्रपती संभाजी महाराज. शंभूराजांना महाराजांच्या निधनाचे वृत्त दुसऱ्याच दिवशी कळले, पण त्यांना रायगडावरील वातावरणाची कल्पना असल्यामुळे वाद निर्माण करण्याऐवजी त्यांनी पन्हाळगडावरतीच महाराजांचे श्राद्ध विधी उरकले. शंभूराजांना महाराजांच्या आजाराचे वृत्तही न कळविणाऱ्या कारस्थानी लोकांबद्दल जनमानसात तिरस्कार उत्पन्न झाला आणि शंभूराजांकडेच लोकमानस झुकू लागला. ठिकठिकाणहून अनेक नेते आपापल्या फौजा घेऊन पन्हाळगडाकडे जाऊ लागले. पन्हाळात जणू राजधानी बनली होती. शिवेस म्हणतील जणू सिंहासन रघुकुल शेखर बरी बैसिता ही उक्ती सार्थ असल्याचे या प्रसंगाचा विचार करताना पटते. शंभूराजांना अटक करण्याचे मनसुबे रचणाऱ्यांचा डाव उधळला गेला. हंबीररावांनी अण्णाजीपंत, मोरोपंत, प्रल्हादपंत इत्यादींनाच अटक केली आणि शंभूराजांसमोर त्यांना प्रचंड सेनेसह सादर केले. 18 जून 1680ला संभाजी महाराज पुन्हा रायगडावरती आले. येताना कराड सातारा मार्गे शंभूराजे प्रतापगडावर गेले. तेथील भवानी मातेचे दर्शन घेऊन पुढे ते रायगडावरती आले. सर्वत्र शंभूराजांचे स्वागत झाले. कोणत्याही प्रकारे त्यांना विरोध झाला नाही. कट करणाऱ्यांना कोणाचाच पाठिंबा नव्हता. त्यांना सुद्धा झाल्या प्रकाराची लज्जा वाटली असावी. श्रीरामांनी वनवासातून आल्यावर प्रथम कैकेयी मातेचे दर्शन घेतले, त्याचप्रमाणे शंभूराजांनी मातोश्री सोयराबाईंना व अन्य मातांना वंदन केले. ज्या पंतांना अटक करून आणले होते त्यांना घरीच नजर कैदेत ठेवले. रायगडावर शंभूराजांनी पुनःशस्त्रांवर विधीपूर्वक महाराजांची उत्तर क्रिया केली. क्रियेच्या 10व्या दिवशी म्हणजेच 27 जून 1680 रोजी श्रीमती पुताबाई सती गेल्या. श्रावण शुद्ध पंचमी मंगळवार 20 जुलै 1680 रोजी शंभूराजांचे मंचकारोहण पार पडले. मग सर्वश्रेष्ठ सहकाऱ्यांशी सल्ला मसलत करून शंभूराजे यांनी प्रधानांना नजरकैदेतून मुक्त केले. इतकेच नव्हे तर त्यांना पुनश्च त्यांच्या स्थानावर रुजू केले. मोरोपंत मात्र या काळात आजारी झाले आणि ऑक्टोबर 1680 मध्ये निवर्तले. झाल्या गेल्या गोष्टी विसरून शंभूराजांनी राजकारभाराला प्रारंभ केला. ऑक्टोबर 1680च्या सुमारास त्यांचे अष्टप्रधान मंडळ जाहीर झाले. मोरोपंतांच्या जागी त्यांचे चिरंजीव निरोपंत पेशवे झाले. अण्णाजी दत्तो अमात्य झाले. आबाजी सोनदेव सचिव पदावर आरूढ झाले. जनार्दन पंत हनुमंतेच डबीर राहिले. मोरेश्वर पंडितराव हे पुढेही पंडितराव राहिले. दत्ताजी पंत वाकेनवीस मृत्यू पावलेले होते. त्यांच्या जागी त्यांचे चिरंजीव रामचंद्र दत्तो हे वाकेनवीस झाले. न्यायाधीशपदी प्रल्हाद निराजीच पुनश्च नेमले गेले. बाळाजी चिटणीस हे पुढेही चिटणीसच राहिले. 8 पैकी 6 मंत्री तेच राहिले आणि 2 मृत्यू पावल्याने त्यांच्या जागी त्यांचे पुत्र नेमले गेले. शंभूराजांनी अत्यंत विचारपणे राज्यकारभार चालवण्याची घडी बसवलेली होती. आपल्या विरुद्ध कट करणाऱ्यांचा सुद्धा राग धरलेला नव्हता. सर्वांना त्यांनी स्वराज्याचे काम एक दिलाने करण्याबद्दल बजावलेले होते. सेनापती हंबीरराव मोहिते हे सुद्धा शंभूराजांवरती तितकेच प्रेम करत होते. हंबीरराव मोहित्यांनी औरंगजेबाची चांगलीच फजिती करायचे ठरवलेले होते. औरंगजेबाचा बुऱ्हाणपूर हा सुभा अत्यंत सदन म्हणून ओळखला जात होता. तेथील हिंदूंवर बादशाने जजिया कर लावलेला होता. या कर वसुलीसाठी काकरखानाची खास नेमणूक करण्यात आलेली होती. त्याने गरीब हिंदूंचा अतोनात छळ आरंभलेला होता. हंबीररावांनी 20,000 सैनिक घेऊन अनपेक्षितपणे बुऱ्हाणपुरावरती हल्ला चढवला. या शहरात किल्ल्याच्या सभोवार 18 पुरे होते. त्यातील बुऱ्हाणपुऱ्यात जड जवाहीर, सोने नाणे, रत्ने, उंची कपडे इत्यादी मुबलक प्रमाणात होते. जमिनीखाली खूप संपत्ती दडवली गेलेली होती. सारा बुऱ्हाणपूर लुटून तेथील चीज वस्तू मराठ्यांनी हस्तगत केली. इतकेच नव्हे तर जमिनीखालचे द्रव्यही खोदून काढले. त्यानंतर 3 दिवस इतरही 17 पुरे लुटून धुवून नेले. लूट झाल्यावर अनेक ठिकाणी आगी लावल्या आणि जजिया कराचा वचपा घेतला गेला. भयग्रस्त आणि संतप्त लोकांनी आणि मुल्ला मौलवींनी बादशाला सारा वृत्तांत कळविला आणि सहाय्य करण्याची विनंती केली. सारे बुऱ्हाणपूर शहर फार उद्ध्वस्त झालेले होते. मात्र शहराच्या तटांतून मराठ्यांना आत प्रवेश करता आला नाही. हा महाड विजय मिळाल्यावरच शंभूराजांनी 16 जानेवारी 1681 माघ शुद्ध सप्तमी शके 1602 रोजी राज्याभिषेक करून घेतला आणि छत्रपती संभाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे दुसरे अभिषिक्त असे छत्रपती झाले. आजसाठी इथेच थांबू.
पुन्हा धर्मवीर या शृंखलेमध्ये पुढच्या भागात भेटू. जय हिंद, जय भारत, वंदे शिवराय, जय शंभूराजे.